नाही म्हटलं कसं काही घरात करमत नाही काही, नेट पण चालत नाही. तर असं आहे आमचं. आईची आणि राधिकाची इच्छा झाली होती आणि किंवा काहीतरी खायचं, शेवटी यावंच लागलं इकडं. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का, काल खूप गडबड होती आमच्या मागे आणि काल बॅगा वगैरे सर्व भरून ठेवलेले आहेत कारण आईला खूप घाई झालेली होती. नमस्कार आई. नमस्कार. हो, तर असं चालू आहे आमचं. करावंच लागतं नाही. हो, झाला आज आहे सोमवार. हो. तर आता देवपूजा वगैरे करते मी आणि यांना पण नाश्ता वगैरे दिला करून. नाश्ता तर काही नाही, फराळाचाच चालू आहे. या दिवाळीचा फराळ करायला कारण खूप लेट बोलत आहे. तुम्हाला म्हणसाल की आता आमचा संपत आला, तसं आमचाही संपत आलेला आहे. फक्त चिवडा आणि लाडूच उरलेलं आहे. बाकी जे आहे चटणा चकल्या वगैरे सर्व संपलेलं आहे. आणखी चिवडा वगैरे सर्व. अनारसे, शंकरपाळे. ताईला फोन केला का तुम्ही? सुवर्ण ताई हो, येणार आहे 1-2 दिवसामध्ये. 1-2 दिवसामध्ये येणार. कारण सध्या तर नाही म्हणत होते, कारण त्याची जाऊबाई जायला सध्या माहिती. बरोबर आहे, तिकडे गेल्यावर त्या कशा काय. आणि स्वरा तर पहिले आलेच आहे, पण काल गेलो असतो तिला घेऊन आलो असतो मी. पण काल काही जण झालं नाही माझं, तेच ते काय नाही. आणि पाऊस येऊन गेला काल एकदम. पाऊस आणि ते वातावरण पण व्यवस्थित नव्हतं, काहीच नाही. आणि गडबड म्हणजे एवढी गडबड चालू आहे आमच्या मागे. म्हणजे आता गाव झालं म्हणजे का नाही अजून या आठवड्यात जाणं झालं तर जाणं झालं. आता जाऊच नका कुठं तुम्ही. कारण खूप आता जसं त्रास जाता येत नाही, फिरता येत नाही. तुम्हाला माहितच आहे काय आता, कारण आई पण इकडं. काल तुम्हाला माहितच आहे, काल आईनं तयारी किती घाईने गडबडीने केली. तयारी करावंच लागते ना. हो, सुचत नाही तर वेळेवर काही सुचत नाही. तर त्यामुळं बॅग वगैरे भरून ठेवलेले आहेत. आणि तुम्हाला नक्की आम्ही डिलिव्हरीची तारीख सांगणार आहे. तर कोणती दिलेली आहे काय, तर ट्रीटमेंट वगैरे चालू आहे आमचं. तर कधी दुखणार काय, तर ते काही आपल्याला सांगता येणार नाही आहे. सांगता येईल. हो, बघा इकडं काय चालू आहे. कायच बाहेर दोघी जणी बाहेर. असं आहे का? नाही म्हटलं कसं काही घरात करमत नाही काही, नेट पण चालत नाही. तर असं आहे आमचं नेटचं प्रॉब्लेम. असं सांगितलं, जर इथं दाट्यात नाही आलं म्हणजे घराच्या बाहेर तर 5G येते. आणि पहिलं जर टी व्ही आज पाहिले असेल तर संपून गेलं असेल सर्व, नाही आज संपून गेलं पूर्ण दिवसभर. आणि घरामध्ये 4G असते, 5G फ्री असते पूर्ण. म्हणून बाहेर जे मोबाईल ठेवा, एकदम बाहेर येऊन बसा. आईचं काय म्हणणं इकडं? गाई आल्या अच्छा करण्यासाठी. ते चाललं तिकडे गेल्या तर काही. काल पाऊस होता मस्त. काय सांगता येते रातचं याचं. काय न्या ना मला कुठेतरी बाहेर चलायचं का? बोरिंग झालं. चला दोघी जण चला, बरं तयारी करा बरं पटापटा. चला जाऊ कुठेतरी, इथंच जाऊ पैदल. एकतर पाणीपुरी खायला, नाहीतर मग कुठं खरेदी करायला. विषय वेगळा आहे. मंदिर कुठे जायचं? मंदिरात जायचं. नाही, सकाळी गेलंच ना मंदिरात तुम्ही जाऊन दुपारी यायला पाहिजे होतं. इकडे जाऊ ना तरी बघू जाणं झालं तर. इकडे आईचं मागं पुढे असते बाहेर जायचं म्हटलं तर. आणि राधिकाची तयारी ऑलरेडी झालेली असते मनाच्या आधी. आई म्हणते जाऊ नको बिचारे. तेच प्रश्न आहे किंवा जायचं का नाही जायचं. कुठे राहते चला असं आहे मेन. आणि एक दिवस आता जवळ येत आहे पुन्हा. प्रत्येक दिवस वेगवेगळा पाऊल म्हणजे वेगवेगळं नवीन काहीतरी घेऊन येत आहे. आणि व्हिडिओमधलं ते खरंच जर सांगायचं तर आपला व्हिडिओ पण होत आहे आणि प्रत्येक दिवस आठवणीचा पण होत आहे की आज काय घडलं, आज आपण काय केलं, कुठे गेलतो. सहजासहजी आपण लक्षातून विसरून जातो. तेच तर आहे मला.
पण जेव्हा व्हिडिओ वगैरे कंटिन्यू चालू असतात काही ना काही लक्षामध्ये राहते किंवा आजच्या दिवशी आपण खरंच काहीतरी केलं, इकडे गेलो तिकडे गेलो. तर तर मागच्या वर्षी होती फ्रीमध्ये, या वर्षी कुठं झालं आईच काय नाही इकडे. म्हणजे मागच्या वर्षी आई पण तिकडे गेलेली होती गावाकडे. आई गेलते ना, म्हणजे भाऊबीजच्या वेळेस होतं हो. का भाऊबीज वातावरण मस्त आहे पण इकडे बाहेरचं चांगलं वातावरण वाटत आहे ना. हो. चला असं आहे, चला करा फटाफट तयारी, जाऊ बाहेर. तर मित्रांनो बघा इकडे जे आहे आईची आणि राधिकाची इच्छा झाली होती आणि किंवा काहीतरी खायचं, शेवटी यावंच लागलं इकडं. कारण आता कधी तर म्हटलं नाही त्यानं, कारण वाशिमला येऊन आम्हाला झालं 2 महिने. 2 महिन्यापासून जवळपास आणखी म्हटलेलं नाही आहे. तर ठीक आहे बा, तसं बाहेर गेलेलं नाही आहे तर नाही जेवण वगैरे झालं, काही ना काहीतरी इकडं स्नॅक्स वगैरे घेऊ. कारण जेवण सहसा घरचंच चांगलं वाटते. बोला आता काय घ्यायचं तर बघा आमची इच्छा झाली होती बाहेर जाण्याची आणि म्हटलं आई आपण नाही काय, आम्ही दोघींना प्लॅनच केलं का सुरुवातीला की आई पण आपण नाही काय बाहेर जाऊया कुठेतरी. आई म्हणली ठीक आहे जाऊया. तर असं चालू आहे. आता आम्ही पार्सल वगैरे सांगितलेलं, आता पार्सल वगैरे चांगलं आहे काय होतं पण कारण समजते चांगलं पण कारण हॉटेल कसं असलं खाण्याला महत्त्व आहे. खाणं चांगलं असतं तर काही बोललं नाही. मेनू कोणता चांगला आहे तेच पाहिजे. पण माझं मंचुरियनच खायचं. मंचुरियन जवळपास हे 1 महिन्यापासून इच्छा चालू आहे. 1 महिना झाला बस म्हणलं की मंचुरियन चांगले आहे ते आणा. म्हटलं आणल्यापेक्षा आज सोबतच जाऊ आपण, ते चांगलं लागणार आहे. आईचं पण होते पण आईला तर उपास आहे ना भाई, आज लक्ष नाही आज उपास ठीक आहे ना. हां फराळचं आणलं बघा आणि मंचुरियन सांगितलेलं आहे तिकडं आणायचे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघ. तर असं आहे बघा, तसंच इच्छा असते म्हणा, त्यामुळे काही हरकत नाही म्हटलं घ्यायला. पहिलंच ऑर्डर वगैरे दिलेले आहे. एक राधिकाला स्पेशल मंचुरियन बनवली, ग्रेव्ही का ड्रायवाली बनवली, ग्रेव्हीचीच ना तेच बनवलेले आहे. आणि मी तर स्पेशल म्हटलं की आपल्याला भेळ वगैरे चांगली वाटणार तेच बनव. आणि आईला उपास आहे त्यामुळे फराळी चिवडा पण आहे. हे बाय आता धुतलेले काय चालतंय, उपासाला काय उरलं याच्यात टाकतं, घेता येते ना हे टाक. तर बघा इकडे आलेलं आहे मंचुरियन आणि आपली भेळ. हे काय आहे का, घ्यायचं का? जमलं ओके. टेस्ट पाहिजे ना कशी आहे, तर खाल्लंच नाही आणखी, नंतर पाहत आहे काय. आईला का आज इकडे इच्छा झाली पण आईचं काय वेगळंच आहे. आज सोमवार असल्यामुळं आईची काही इच्छा होत नाही आहे खायची. हा पण तेच ना, फराळचं नेहमी असते, हे थोडी नेहमी भेटते. चांगलं आहे ना. बघा असं आहे, आपण खूप दिवसानंतर खाल्लेलं नाही. आपण तर कारंजल खाल्ला. आई आपण केव्हा खाल्लेला होतो याच्या आधी? पुण्यालाच का? पुण्यावरून डायरेक्ट येत घरी आणलं होतं पार्सल की घर नाही आणलं ना. चालते असं आहे. चला जायचं आहे घरी. तर इकडे आत्ताच आम्ही घरी पोचलेलो आहे आणि खरंच तर जास्त दूर लांब गेलोच नाही, जवळच गेलो. कारण म्हटलं इकडे दोघी जणीला गाडीवर पण नव्हतं नेता येत, त्याच्यामुळे पैदल गेल्या पैदल आल्या. पण झालं असं नेमके काय झालं तर चालतं नाही. आता जास्त लांब नव्हतं ना. अरे जास्त लांब थोडे इथून इथपर्यंत जायलो. मग आता जवळपास असेल 500 ते 600 मीटर, 1 किलोमीटरच्या आतमध्येच. मग अशामध्ये त्रास होतो ना. त्रास होते काय? खाल्ले मग मंचुरियन खाल्ले का?
मग आता जेवायला काय बनवायचं होतं? जेवायला सुट्टी आहे आता. कशी काय भरलं पोट. डायरेक्ट सुट्टी का? आई तर तयारीला लागली इकडं. हे का बाय काय करताय? जेवण करत नाही का तुम्ही? जेवण आता काय? स्वयंपाक करतो जेवसारखं. जेवायला काय आता डायरेक्ट खिचडीच केलं पण तर. उपवास होता मग माहिती लक्षच नव्हतं मला. म्हणजे असं लक्ष नाही म्हणूनच तयार केली काय घरी. नाही हो तसं काही नव्हतं. अरे पण किती वेळ लागला तुम्हाला यायला? मला 10-15 मिनिटं जास्त थांबा लागला, अर्धा घंटा लागला. वजे चालू होतं. रस्ता चांगला नव्हता ना. काय बाप्पा तेव्हा काय गड्डी गाठी होती नाही हळूच चालत. मग हळूहळू आलं. सगळे गड्डे आहेत रस्त्याने. मी काय म्हणतो मंचुरियन चालतात का? चालते 1-2 याला काय नसते. पण 1 प्लेट खाल्ली ना. 2 दिवस म्हणजे आता पाय ना 1 महिन्यापासून टाळलेलं होतं मी. आता नाही नंतर नाही आता. शेवटी म्हटलं की आता आईचं पण बाहेर जाणं होते कारण दोघीजणी बाहेर उभ्या होत्या. मग काय करणार आहे म्हणून म्हटलं काय झालं काय नाही तर जाऊ ना म्हटलं. सध्या असं आहे. चला करा पटपट. काय मग आज खिचडी टाका. खिचडी पण चालते पण फराळच काय करायचं परत उसळ करायला लागेल. सगळं पाला खाल्लं नाही शाबुदाना तेच मग? तुम्हाला दाखलं. असं आहे. चांगलं वाटलं पण आज. फ्रेश वाटते तेवढं चाललं की. पण मला त्रास बाहेर गेलेलं गमती इकडं नाही. त्रास होते ना चालत. हो आलो वजे गेलो वजे आम्ही लय लांब. हो ना. पण असं कसं थोडंसं वेगळं वाटते ना. कधी गेलं तर पाहिजे असं म्हणा टूर. बरं दूर गेलतो ना. मग 1 किलोमीटर असं. 1 किलोमीटरच्या आतच आहे. हो का. 700 मीटर पर्यंत. तसं पाहिलं तर रोज चालायला पाहिजे नाही. मग 1 किलोमीटर कसं. जास्त लांब नाही काय गेलं. उद्या झालं होतं. हा 2-3 दिवस. 2-3 दिवस कंटिन्यू हा नाही सकाळी झाला. चालत नाही. सकाळी फिरायला लागते. रोज नाही चालत. मग लय दिवस झाले घरी होतो. मग गेलो मग घरात घरी नव्हतं. दवाखान्यात गेलो होतो तेव्हापासून गेलो नाही. हा. आहे ना. 1 महिना झाला. दवाखान्यातून ते इंजेक्शन घ्यायले. हो त्याचं टीटीचं. तेव्हा आई ना तू नव्हती सोबत वाटते. सोनोग्राफी करायला तेव्हा तेव्हा गेलो. तेव्हापासून गेलो नाही चालत. आईचं तर खरंच खूप दिवसात ठरवलं. चला असा आहे आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. कमेंट पण करा. तुम्ही आमचे व्हिडिओ कमी बघत हा. आणि सिरियसली मध्ये व्हिडिओ असतात. आमचे काही नाटकं वगैरे नसतात व्हिडिओमध्ये. नाटकं करत असते साहजिकच आहे. चालते असं आहे. चला हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.